ऐरोली सेक्टर 1 ऐरोली गाव शिवराम पाटील अपार्टमेंट येथे भारतीय जनता पार्टी ऐरोली नवी मुंबई अनंत प्रतिष्ठान व जनसेवा सामाजिक ट्रस्ट ऐरोली आणि डी.वाय. पाटील हॉस्पिटल नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमानाने विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी झटणारे भक्कम नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तसेच पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त माजी ज्येष्ठ नगरसेवक आनंद सुतार व माजी नगरसेविका शशिकला सुतार यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात आनंद सुतार आणि शशिकला सुतार यांचे ग्रामस्थ महिलांनी औक्षण केले। तसेच आनंद सुतार, शशिकला सुतार व इतर ग्रामस्थ मान्यवरांनी दीप प्रज्वलन केले। व्यासपीठावर अनंत सुतार व शशिकला सुतार यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। तसेच गावातील सर्व ग्रामस्थ महिला पुरुष यांचे सुतार दाम्पत्याने शाल, पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन स्वागत केले। तसेच डी.वाय. पाटीलच्या समाजसेविका स्वाती लोखंडे यांचे देखील स्वागत करण्यात आले। समाजसेविका वैशाली पाटील यांनी सुतार दाम्पत्यांचे स्वागत केले। यावेळी आनंद सुतार व डी.वाय. पाटीलच्या समाजसेविका स्वाती लोखंडे यांनी मार्गदर्शन केले। सदर शिबिरामध्ये जनरल मेडिसिन, नेत्ररोग तज्ञ, सर्जरी तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मोफत औषधोपचार, कान नाक घसा तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, बीपी, ईसीजी, शुगर, दंत तपासणी आदी तपासण्या करण्यात आल्या। यावेळी माजी ज्येष्ठ नगरसेवक आनंद सुतार यांनी देखील उपस्थित राहून आपल्या तपासण्या करून घेतल्या। यावेळी मोठ्या संख्येने महिला पुरुष ग्रामस्थ नागरिकांनी उपस्थित राहून आपली तपासणी करून घेतली व आरोग्य शिबिराचा लाभ घेतला। या कार्यक्रमाचे निमंत्रक नरेंद्र कोटकर, वैशाली पाटील, हर्षाली कोटकर, संजय सुतार, अमर सुतार, जयेश पाटील व श्याम कोटकर यांनी आपली उपस्थिती दर्शवली। या प्रसंगी दिलेल्या प्रतिक्रिया। हा कार्यक्रम नवी मुंबईचे लोकप्रिय नेते, आमदार आणि मंत्री आपल्या सर्वांचे दादा आदरणीय गणेश नाईक साहेब यांचा परवा 15 तारखेला वाढदिवस आहे। त्यानंतर 2 दिवसानं 17 तारखेला देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांचा वाढदिवस आहे। योगायोग आला म्हणून आज मला ऐरोली माझ्या गावामध्ये, स्थानिक गावामध्ये मला हे महाआरोग्य शिबिर ठेवण्याचा योग आला। या दोघांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिबिर ठेवलेलं आहे। हे शिबिर डी.वाय. पाटील आणि अनंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे शिबिर केलेलं आहे। या शिबिराच्या माध्यमातून जनतेला मोफत सर्व सुविधा मिळणार आहे। काही कसलाही आजार असला तरी ती मोफत सेवा होईल अशा प्रकारची हे शिबिर आहे। हे नुसतं तपासणी करून चालणार नाही, तपासणी करून होत नाही, त्याचा ताबडतोब तुम्हाला दवा औषध जागेवर मिळतात। छोटा आजार असेल तर, मोठा आजार असेल तर हॉस्पिटलला नेऊन त्याची तपासणी केली जाते। आता इथं सुद्धा आम्ही ईसीजीची सेवा बंदोबस्त केलेला आहे। जर कोणाला ईसीजी करायची असेल तर ईसीजी सुद्धा इथं केली जाईल। महिलांची मोठ्या प्रमाणात तपासणी करण्याचा एक प्रयोग आहे। महिलांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ह्या आरोग्य शिबिराचा फायदा घ्यायला पाहिजे। ज्येष्ठ नागरिकांनी घ्यायला पाहिजे, तरुणांनी सुद्धा घ्यायला। तपासायला काय हरकत आहे? शरीर आहे आपलं, आज बरं असतं, उद्या संध्याकाळी लगेच बिघडतं। त्यामुळे आले त्यांची आपण तपासणी करून घ्यावी। आपलं ब्लड प्रेशर बरोबर आहे का, आपलं रक्त बरोबर आहे का, आपली शुगर बरोबर आहे का, हे सगळं करून घेतलं पाहिजे। आणि मोफत आहे त्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये माझी कृपया विनंती आहे, राजकारण आमचं याच्याकडे बघू नका। हे कुठल्या पक्षाचं माझं काम नाहीये। हे माझे 2 आदरणीय नेते आहेत, यांच्यामुळे मी समाजकारण शिकलो, राजकारण शिकलो, म्हणून यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा कार्यक्रम ठेवलेला आहे। आणि परमेश्वराला प्रार्थना आहे, आज शनिवार आहे, हनुमानालाही प्रार्थना मारुती रायाला की या दोघांना, माझ्या गणेश रायाला आणि मोदी साहेबांना उदंड आयुष्य मिळू दे। आमच्या ऐरोली नागरिकांचं या शिबिराच्या माध्यमातून सगळ्यांचं आरोग्य चांगले राहू दे एवढी प्रार्थना करतो। धन्यवाद। आमचं जे हॉस्पिटल आहे महिन्याला कमीत कमी 10 ते 15 महाआरोग्य शिबिर राबवतात। त्यासाठी आम्हाला अशी
विविध नगरसेवक आम्हाला हेल्प करतात। जसे आज आपल्याला इथे आनंद सुतार सरांनी आपल्याला जागा आणि बाकीची बेसिक फॅसिलिटी उपलब्ध करून दिली आहे, अशीच आम्हाला प्रत्येक ठिकाणी पण उपलब्ध असते। तर ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या त्या ठिकाणी आम्ही इंस्टाग्राम आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आम्ही अवेअरनेस करतोय की आमचं हे फ्री ऑफ कॉस्ट मोफत आरोग्य शिबिर आम्ही प्रोव्हाइड करतोय, तर त्याचा प्रत्येकाने लाभ घ्यायला पाहिजे। विशेषतः युवकांनी आमच्या या शिबिराचा लाभ घ्यायला पाहिजे, कारण आमच्या इथे शिबिरामध्ये आल्यानंतर ज्या आजार आहेत ते म्हणजे आधीच आपल्याला कळतात आणि त्याचा परत आमच्या इथे योजनेच्या माध्यमातून सर्व फायदा तुम्ही घेऊ शकता। कारण बरेचशा हॉस्पिटलला जेव्हा तुम्ही व्हिजिट करता तेव्हा तिकडे तुमचे हजार लाखोनी पैसे जातात। जेव्हा तुम्ही साध्या गोष्टीसाठी, फ्रॅक्चरसाठी, बँडेजसाठी जरी ऍडमिट हॉस्पिटलला गेलात इमर्जन्सीला तरी तुम्हाला बरेचसे पैसे भरावे लागतात, पण आमच्या इथे शिबिरातून जर तुम्ही आलात तर त्यावेळेस तुमचं ते मोफत प्रकारे आम्ही प्रोव्हाइड करतो। माझं नाव स्वाती लांडगे आणि मी DY पाटील हॉस्पिटलमध्ये मेडिकल सोशल वर्कर आहे। माझ्या अंडरमध्ये बरेचसे गव्हर्नमेंटच्या योजना आहे, महात्मा ज्योतिबा फुले प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि आमची चॅरिटीची योजना जी आम्ही अदर स्टेट ऑल ओव्हर इंडियाच्या नागरिकांसाठी आम्ही ते राबवतो। तरी माझ्या मते सर्व नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, DY पाटीलला येऊन व्हिजिट करावं।